जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज प्रसिद्ध शिवव्याख्याते ह.ब.प. शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येनंतर मोठी खळबळ उडाली। शिरीष महाराज यांच्या आत्महत्येमुळे अवघ्या देहनगरीसह वारकरी संप्रदायाला मोठा धक्का बसलाय। त्यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांनी 4 चिठ्ठ्या लिहिल्या होत्या। शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठ्यामधील मजकूर पाहून त्यांच्या आत्महत्येचे कारण हे त्यांच्यावर असणारा कर्जाचा भला मोठा डोंगर आहे। 4ही चिठ्ठ्यामध्ये महाराजांनी त्यांच्या मनातील उद्वेग आणि हतबलता व्यक्त केली आहे। शिरीष महाराजांचे लग्न ठरले होते। त्यांचा नुकताच साखरपुडाही झाला होता आणि 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाहही होणार होता अशी माहिती समोर येत आहे। मात्र त्याआधीच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। शिरीष महाराज मोरे यांच्यावर तब्बल 32 लाखाचे कर्ज होते। एवढे कर्ज फेडायचे कसा हा प्रश्न त्यांना दिवस आणि रात्र भेडसावत होता। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्ये शिरीष महाराजांनी कोणाचे किती कर्ज आहे आणि ते फेडायचे याविषयी सांगितले। नमस्कार, मी शुभांगी आणि आपण पाहत आहात देदनका। शिरीष महाराजांनी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुरानुसार त्यांच्यावर 32,35,000चे कर्ज होते। मुंबईतल्या सिंगवंजीचे 17 लाखाचे, बचत गटाचे 4 लाखाचे, तर सोने गहाण ठेवलेले त्यांचे 1,30,000, वैयक्तिक कर्ज 2,25,000, 4 चाकी वाहन 7 लाखाचे कर्ज आणि किरकोळ देणे 80,000 असे एकूण 32,35,000 कर्ज होते। आत्महत्येपूर्वी शिरीष महाराजांनी कर्ज कमी करण्यासाठी कार विकण्याचाही सल्ला दिलाय, जेणेकरून ते पैसे कमी होतील। तसेच उरलेले 25 लाखाचे कर्ज कमी करण्यासाठी जिवलग मित्रांना मदत करण्याची विनंती त्यांनी केली आहे। आत्महत्येपूर्वी देखील बहिणीच्या लग्नाची काळजी व आई वडिलांची काळजी या गोष्टीमुळे ते ग्रासलेले होते अशी चर्चा होत आहे। आई वडिलांना सांभाळा, दीदीचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या, खूप मोठा कर्जाचा डोंगर माझ्यावर आहे, तेवढा आई वडिलांच्या डोक्यावरून उतरवा। कोणाचे किती आहेत हे वडिलांना माहीत आहे, तरी सुद्धा मी ते चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे। मी इतका भिकारी आहे असं तुम्हाला वाटत असेल, मी हे कर्ज सुद्धा फेडू शकलो असतो हे सुद्धा तुम्हालाही वाटत असेल, पण आता ताकद नाही लढण्याची, माफ करा मला। आणि हो, आमची नवरीबाई तिची तर सगळे स्वप्न उद्ध्वस्त करून मी अनंताच्या प्रवासाला चाललोय। खूप गोड आहे माझी प्रियंका, पण मला तिला कधी वेळच देता आला नाही। हात जोडून मी सर्वांची माफी मागतो असं अत्यंत भावनापूर्ण लिहित त्यांनी पत्राचा शेवट केलाय। शिरीष महाराजांच्या आत्महत्येमुळे संबंध महाराष्ट्र आणि समस्त वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे। पुढील अपडेट मिळवण्यासाठी देदनकाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।